आज या ठिकाणी जामनेर तहसील कार्यालयाला जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी प्रतिनिधी, विशेष करून मालदवाडी सर्कल मधील जे शेतकरी होते आणि त्यांचे जे प्रतिनिधी होते यांच्या माध्यमातून आज आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। निवेदनाचा मुख्य विषय होता की गेल्या 8-10 दिवसांपासून जामनेर तालुक्यामध्ये अतिवृष्टी होत आहे। त्यातल्या त्यात जागृत शेतकरी संघटना मालदवाडी सर्कल येथील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी तहसीलदार साहेबांना मोबाईलमध्ये आजच्या घडीला त्यांच्या शेतामध्ये काय परिस्थिती आहे ही परिस्थिती या ठिकाणी दाखवली। अतिवृष्टीमुळे आज शेतकऱ्यांच्या कपाशीचं शेत असेल, मक्याचं शेत असेल, सोयाबीनचं शेत असेल, या सर्वच ठिकाणी जवळपास गुडघाभर पाणी झालेलं आहे। आणि या अतिवृष्टीमुळे, अति पाण्यामुळे आज त्या पिकांच्या मुळा ज्या आहेत त्या कुजायला सुरुवात झाल्या आणि काही अंशी पिकं हे वाळायला सुद्धा सुरुवात झालेलं आहे। कपाशा तर पिवळ्या पडलेल्या आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। अतिशय चांगला हंगाम होता, परंतु हा हंगाम आता शेतकऱ्याच्या हातातून निसटताना दिसत आहे। आणि याचीच मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या पायावर मोठा दगड पडला। जागृत नसल्यामुळे पीक विम्याच्या रकमा शेतकऱ्यांना मिळाल्या नाही, ज्या मिळाल्या त्या तुटपुंज स्वरूपात मिळाल्या। अजून सुद्धा खरीप 2023च्या पीक विम्याच्या रकमा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना मिळालेल्या नाही। पोर्टलवर नाव दिसत आहे, परंतु पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेले नाही आहे। तिसरा महत्त्वाचा विषय होता की जे हेक्टरी अनुदान कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या संदर्भात सरकारने अलॉट केलेलं होतं, आज त्या शेतकऱ्यांचे फक्त नावच दिसत आहे, परंतु अजूनही त्यांच्या खात्यावर कुठल्याही प्रकारचं अनुदान पडलेलं नाही। आता यामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या अडचणी अशा आहेत की गावामध्ये नेट नसतं, वातावरणामुळे बऱ्याचदा इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे पीक पाहणी करण्याला सुद्धा अडचणी येत आहेत। त्यामुळे काही शेतकऱ्यांचे नावं जे आहेत ते उतार्यावर किंवा पीक पेरा आपल्याला लागताना दिसत नाही, त्यामुळे अडचणी येत आहे। या संदर्भात आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन दिलं आणि त्यांना तात्काळ शासन स्तरावरून, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला इंटिमेशन केलेलं आहे त्या पीक विमा प्रतिनिधींनी ताबडतोब जागेवर येऊन पंचनामा करण्यात यावा, या आशयाचं पत्र आज या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना दिलं। आणि जशी मेहरबानी त्यांची लाडक्या बहिणींवर होते तशी लाडक्या शेतकऱ्यावरही त्यांनी मेहरबानी करावी, या ठिकाणी अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे। त्याचबरोबर या माध्यमातून शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की मित्रांनो, आपल्या शेतावर जाऊन ताबडतोब आपण ही पीक पेरा नोंदवून घ्यावा, त्या पिकाचा जिओ टॅगिंगचा फोटो काढावा। या संदर्भात प्रोसेस काय आहे त्याचा एक लिफलेट सुद्धा मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, स्टेटसच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। त्या प्रोसिजर शेतकऱ्यांनी फॉलो करावा, जेणेकरून त्यांना ते पीक विम्यापासून किंवा शासकीय मदतीपासून वंचित राहायला नको, अशी मी या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती करतो। आणि पुनश्च एकदा तहसीलदार साहेबांना अशी विनंती आहे की लाडक्या बहिणींप्रमाणे लाडक्या शेतकऱ्यावर त्यांनी मेहरबानी करावी आणि आमच्या शेतकऱ्याला मदत करावी। त्याचबरोबर मंत्री महोदयांना सुद्धा विनंती की बाजूच्या तालुक्यात असलेले जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मेहनत घेतात, पीक पेरा नोंदवतात, त्या शेतकऱ्यांना 25-25, 50-50 हजार मदत मिळवून देतात, तशी आपल्या मंत्री महोदयांनी सुद्धा जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळवून द्यावी, अशी मी मंत्री महोदयांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।